नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आपले क्षेत्रीय आमदार विनोदजी अग्रवाल आलेले आहे। यांनी करोडो रुपये कामे खूप मंजूर करून आणले आहे, काम झाले पण आहे। त्यानंतर ही अवकाळी पाऊस पण खूप आलेला आहे। याबाबत आपल्याला विस्तृतपणे सांगा। नमस्कार। 28 तारखेपासून जो अवकाळी पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया तालुक्यामध्ये येत आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धान पिकाचे नुकसान झालेले आहे। आताच मी स्वतः आणि तहसीलदार साहेब, आपले पंचायत समितीचे बीडीओ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासोबत काही शेतामध्ये जाऊन पाहणी केली आहे आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे की जे कापलेले धान आहेत त्यांचे कळप्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहेत, जे उभे धान आहेत त्याचे सुद्धा नुकसान झालेले आहेत आणि जे लोकांनी धान कापून पुंजे रचून ठेवले आहेत त्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहेत। आणि अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचे पंचनामे करून मदत मिळण्याकरता तात्काळ सर्व पंचनामे करावे अशी त्यांना मी निर्देश सुद्धा दिलेले आहेत। आणि या सर्व बाबी येणाऱ्या या अधिवेशनामध्ये मी प्रामुख्याने आम्ही मांडणार आहोत आणि कमीत कमी सर्व या धान उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत मिळावी ही सुद्धा आमची मागणी राहणार आहे। आणि यासोबत आपल्या धानाला कमीत कमी 25,000 रुपये प्रति हेक्टर आपली प्रोत्साहन राशी बोनस म्हणून मिळावी याकडे सुद्धा प्रयत्न राहणार आहे। आणि यानंतर आपल्या या गोंदिया जिल्ह्यामधील अनेक विकास कामे आपण केलेली आहेत, परंतु यासोबत आज आपला धानाच्या नुकसानीचा प्रश्न आहे, त्यांची मदत आहे। आपल्या शेतकऱ्यांकरता धानाच्या बोनसचा प्रश्न आहे, त्याचे प्रश्न आहेत। त्यासोबत ज्या विविध कंत्राटी पदावर काम करणारे लोक आहेत, मग ते ग्रामपंचायतमध्ये काम करणारे संगणक परिचालक असतील, ऑपरेटर असतील किंवा आपले राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे अधिकारी कर्मचारी असतील, आमच्या भगिनी असतील, आज अंगणवाडी सेविकामध्ये काम करणारे आमच्या भगिनी असतील किंवा विविध जे आपले समग्र शिक्षा अभियान आहे किंवा आशा वर्कर आहेत, या सर्वांचे प्रश्न आम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आहोत। आणि यासोबत आपल्या गोंदिया जिल्ह्यातील डांगोर्लीचा बेरेज, तेडवा सिमनीची योजना, रजेगाव घाटीची योजना, नवेगाव देवरीची योजना या सर्व बाबीवर निश्चित रूपानं आपण या अधिवेशनामध्ये चर्चा करणार आहोत। आणि यासोबत एक विजेचा मोठा प्रश्न आज आहे, तर आपल्या शेतकऱ्यांना 12 तास वीज मिळावी आणि त्यासोबतच विजेचे अनेक ठिकाणी जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांची क्षमता कमी आहे आणि अशा कृषी क्षेत्रामध्ये असणारे जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांची क्षमता वाढवण्याचा एक प्रश्न आहे। त्यासोबत नवीन अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर लागत आहेत, त्यांचा प्रश्न आहे। आज नवीन आपल्याला जो रावणवाडीमध्ये सब स्टेशन आहे आपला, त्याचा क्षमता वाढचा प्रस्ताव आहे आणि नवीन बटाणामध्ये आणि चंगेरामध्ये नवीन सब सेंटर आपल्या याचे, आणि त्यामुळे जे एक लोडमुळे जे कमी दाबच्या आपल्याला विद्युत मिळते तो कमी दाबची समस्या सुटावी याकरता सुद्धा। आणि आज आपला जो एक मोठा आपला जो स्टेशन आहे आपला MIDC मुंडीपारमध्ये, त्याच्यावर गोंदिया तालुक्यासह गोरेगाव तालुक्याचा सुद्धा भार आहे आणि म्हणून गोरेगाव तालुक्याचा स्टेशन वेगळा करावा। त्यामुळे आपल्या ज्या मुंडीपार MIDC मध्ये जो आपला स्टेशन आहे विद्युतचा, त्याच्यावर भार कमी होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये येथील शेतकरी असतील किंवा जे घरगुती वापरणारे वीज ग्राहक असतील किंवा उद्योगधंद्यामध्ये वापरणारे वीज ग्राहक असतील, या सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे। याबाबतची लक्षवेधी मी लावली आहे आणि या लक्षवेधीच्या माध्यमातून विजेचा प्रश्न सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न राहणार। बिल पण कमी झालं पाहिजे, बिल तर खूप त्यामध्ये विजेच्या संबंधित जेवढेही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्न आम्ही लक्षवेधीमध्ये घेतलेले आहेत आणि निश्चित रूपाने यामध्ये जे जे आपल्या भागातील प्रश्न आहेत विजेचे ते आम्ही लक्षवेधीच्या माध्यमाने मांडलेले आहेत। धन्यवाद। आज आपल्यासोबत विनोदजी अग्रवाल विधायक क्षेत्राचे आमचे, त्यांनी मन मोकळेपणाने सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।